तर मित्र बघू शकता तू श्रीपादच्या हाती सारोळ्या किती दाखव तुझ्या हाती किती आहेत त्या बघा पाळली आहे खाली गड्यानं गाईज. तर वाजल्यात संध्याकाळचे 5 आणि आलोय आम्ही शेतात. तर हा बघा सोबत आज कोण आणला. हाय आमचा श्रीपाद. हाय कर. हाय. याचे स्नॅप पाहत असाल तुम्ही स्नॅपवर जे आयडीवर असतात तर सगळ्याला याचे स्नॅप दिसत असतात. याला आज आणलो होतं आम्ही असं चक्कर मारायला आलो होतो. खूप दिवस झाले होते हरभरा काढला तेव्हापासून काही आलो नव्हतो. आणि श्रीपादले पण आणलं आणि माझा लुक बघा किती खतरनाक होईल आहे. झोपेतून उठलो आम्ही आणि डायरेक्ट इकडे आलो. आणि हा श्रीपाद. श्रीपाद कसं वाटलं आज. चांगलं वाटलं का. ते खाऊ नको. काय काय पाहिलं तू आज वावरात. हा गोड बकरी आणखी मराठीत सांग ना. हा बदक कुठं तर इथं. हे काय काय पाहिलं बघा इकडे. हे मेंढर चरत आहेत. भाऊ नाही मेंढर पाहिले मस्त. हे निंबूत आहेत आणि मेंढर आणि बकऱ्या आहेत. आणि बघा इथं कुत्रं झोपलं तर हा काही तिकडे गेला नाही कारण ते डसते. आणि बघा बोरीचं झाड किती खतरनाक दिसते. आणि उन्हाळ्याचा व्ह्यू बघा पूर्ण वावर खाली झाले आणि काही काही तयार पण झाले करून. आणि यामध्ये होता कांदा. आणि हे बघा हे आलं इकडे की असंच फिरत राहते बघा चाललं तिकडे. आणि आम्हाला नदीत कुदी खा लागते म्हणते. आणि हा व्ह्यू बघा किती मस्त दिसते खतरनाक. आणि हे आवळ्याचं झाड. आणि इथला व्ह्यू इतका खतरनाक झालेला आहे संध्याकाळचा काय सांगू तुम्हाला. एकदम डेंजर कारण हवा पण मस्त लागत आहे. खतरनाकवाली एकदम वाईब पण मस्त आहे. इकडे कांदा पण आहे तो पण दाखवतो तुम्हाला. आणि मित्रो हे झाड कशाचं आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही पण पाहिलं आहे का हे झाड कशाचं आहे तर. कारण हे बघा असे झाडं खूप लावले आहेत शेतामध्ये. आणि तुमच्या इकडे पण असतील असे झाडं. आणि काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा. आणि हे बघा हे वावर झालं की इकडचं तयार. यामध्ये होता हरभरा. आणि बघा पूर्ण मोकळा आहे. हा बघा श्रीपाद काय करू राहिला. चालेल लवकर. हा बघा आता यायला किती टाइम लागते. यायला इकडे बळबळ करत येत आहे मस्त. आणि हा बघा पाणी प्यासाठी गेला डायरेक्ट कोपऱ्यात. चालणार रे. तुला कांदा दाखवतो ना कांदा. कांदा पाहिजे तू. काय आला गोटा. आवाज जाईल या म्हणा या. कसं वाटत आहे तुला इकडे आल्यावर. सांग काय 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 पाहिलं तू शेतात. गोटा बदक कुत्र स्वागत आहे आमचा. तर आम्ही एक बकरा आणून राहिलो तर तिकडे बकऱ्या चालल्या तर म्हणून आम्ही बघा भाऊ आमचे ब्लॉगिंग करतात. श्रीपाद काही दिवसानं ब्लॉगर बनणार आहे आमच्या गावातला. आणि याला ब्लॉगिंग पण जमते. दाखव रे एकदा बोलून. म्हणून आम्ही बोलतो त्या गोट्यांसोबत. तर म्हणून हा इंग्लिशमध्ये बोलते त्या बकरीला गोड गोड करूला बघापासून मला पण समजून राहिलं. चाल तिकडे हे पकड नाही त्यातली लागते ना. पकडतं करे तू जवळच आहे. बघा मस्त पाला खात आहेत कांद्याचा. तर चाललो आहे आता आम्ही पाणी प्यासाठी. तुले लागली करता बघा असे रिकामे कामं करते. आला की इकडे गमू राहिलं का तुला इकडे आणल्यावर. बरं तुला सुट्ट्या लागल्या का शाळेच्या. मग आता रोज येत जाशील का रोज. आम्हाला थांबा म्हणून आम्ही आता थांबवत असतो. येऊन नाहीच राहिला मग बोला ना जोरात दे आवाज दे का त्याला. येऊन राहिले तर मग आम्ही झाडावर बसतो आता. आवाज येतो मग. तर आलोय आता आम्ही पाणी प्यासाठी. तू पेता का पाणी. हा घे पे. पिऊ दे त्याला. पे पे पिऊ दे. तर बघा 2-3 राऊंड काय मारले गळ्याला ताण बी लागली. पूर्ण पे दे आता. हा ग्लास आहे हा काय आहे ते
सांगते ना सांडू नको म्हणले का महाग आहे आणि पाणी उन्हाळा लागला ना. काय ते ग्लास थंड आहे ना पाणी तेच म्हटलं त्यानं मग पे ते हातचं टाक ना खाली काय तर हे दे इकडे. हे बघार बा लहान लेकरात असते. हे पकड. अरे पे ना पाणी जरा शकते अजून जरा शकते पे जरासं फिरा लागते आणखी. हे बघा इकडे त्या अंगात थंड हे मेंढर आले पण इकडे कोपऱ्यात झालं जायचं चरणं आणि याचं अजून पाणी नाही झालं पेनं. एक गोट केलं. नाही, आता नाही बघ. काय पकडल्यातली बकरी होय आरामात रे. धन्यवाद सर. आणि वावरातली पाणी प्यायची इतकी मजा येते खतरनाक काय सांगू तुम्हाला. कळलं हो. लागलं का रे पाहिजे का नाही बस धन्यवाद सर. तो बघा तिकडे गेला बकऱ्या मागे. चला पटकन त्याजवळ चालणार तिकडे कुठे पाणी टाकतं का. भाऊनं लसणाचं झाड लावलंय उपटेल त्याला पाणी टाकायला चाललं दादा. दाखवत तुम्हाला तिकडे गेलं की पहिले याच्यावर लक्ष ठेवावं लागते. हा कुकडे भटकते कारण हा कुकडे जाईल दिसील बी नाही डायरेक्ट कारण झाडं मोठ्यात होईल इकडे. हे बघा अय तू फिरू नको ना रे इकडे तिकडे चाल ना. आम्ही बघतो की आता करतो. राहू द्या कांद्यात जातील त्या कल्ला नको करू. बघा पूर्ण मेंढरण बकरा दिल्या आणि दामटून तिकडे. मग बोकडा कोणाच्या हातची सांग ना कोण. त्या काकाच्या आहेत ते मारतात बरं. म्हणून आता आम्ही पाहिले पाहू नको पळतात ना ते. पारे बा पूर्ण बकरा दामटल मेंढर दामटल काही बकरा बी आहेत. होय तू डशील बरं ते आला तेव्हापासून पूर्ण मस्तीच करत हा बिचारा इकडे तिकडे फिरू दे कारण गावातल्यापेक्षा इकडे पूर्ण मोकळा आहे आणि भाऊ मस्त फिरू राहिले इकडे तिकडे. हे बघा पूर्ण बकऱ्या काढल्या ना निंबूतल्या पूर्ण बाहेर काढल्या. हे बघा पूर्ण आणल्या सावले तिकडे. अरे त्या डसतात बरं त्या. हो हा दामटूरला जाईल पकडा आले. हे बघा यानं पूर्ण दामटून देऊ राहिले ते आले झाले वापस पलटासाठी. होय डसते ते कुत्र राहू दे. डॉन हा लेखाचा डॉनच समजते इकडे आला घे बा. अरे ते तुम्हाला कोणी मारलं की तुमच्या अंग काही सांगायला टाकत असता का कुत्रा. नाही ते कुत्र डसते मग त्याच्या वाटी गेलं की. चाल ना तिकडे तो यश आवाज देऊ राहिला चाल. तो तिकडे बसेल. चाल कांदा पाहू ना कांदा दाखवतो तुला चाललं. ओनियन चाल. तर मित्र हा इतका खतरनाक आहे काय सांगू तुम्हाला पप्पा. डबल गेला तिकडे वापस. माणूस कल्ला करू झाले. पकडा पा काय बोलते तो ऐकू आला असेल तुम्हाला. चाल तिकडे याच जवळ पा गाडी किती जोरात निघते. हा कुठे चाललो सांग. आम्ही झालो एक तर मित्र आता आलो आम्ही कांद्यात. तर श्रीपादले पण आणलं कांद्यात. श्रीपाद कसा आहे कांदा वावरातला. एकच नंबर आहे का. आवडला का तुले. किती मोठा बोलते पण थोडा आरामात आवाज आहे भाऊचा सध्या काहून की गावाच्या बाहेर गावात भाऊ कल्ला करतात जास्त. आणि हा बघा कांदा किती मोठा आहे. आणि हे बघा सनसेट किती मस्त दिसते व्ह्यू. अन्नाने कांद्यात चाललो म्हणजे आम्ही तिकडे चाललो. कुठे चालला तू. आम्ही चाललो आपला श्रीपाद गेला इथं पेरूच्या झाडावर म्हणजे आपल्या जांबाच्या झाडाजवळ. तिकडे जाऊन बी गडी पा काय करू बघा. एका जागेवर राहतच नाही बा काही ना काही चालूच राहते त्याचं. आणि मी पण चाललो होतो तिकडे. आणि हा कांदा बघा सध्या कांद्याची साईज मित्र एवढी झाली आणि तुमच्या इकडे कशी झाली कमेंट करून नक्की सांगा. आणि हे बघा असा आहे कांदा काही लहान आहे काही मोठा आहे. आणि ह्यात लिंबूचे झाडं
काही झाडं लहान आहेत, काही मोठे आहेत. मग इथं पूर्ण ओला आहे, पाणी दिलेलं होतं. आणि हा इकडे श्रीपाद दिला का जाम तुले? आता जांभा सीझन पण नाही, पण तरी पाऊर आले जांब आहेत की नाही तर. आहे का रे? आहे का जाम? ते बघा आमचे सर चालले वर जाम तोडासाठी. स्पेशल जाम. कशाला गेला रे यावर? स्पेशल कोणासाठी आणते जाम? डान्स करून दाखव एकदा. रडू नको बाळा. हा लडू नको बाळा, अरे मला देते. लडू नको बाळा, अरे मी पाण्याला देते. गाडी गेले पाण्याला देते आणि येते. हो गाडी गेले. झालं भाऊ झालं. काय पाहिजे? गाडी गाडी कोण तसा मिळणे? लहान देऊ का मोठी देऊ? ते गुन्हा कुठे आहे? ते दानकोळ दे ना. कोणतं? ते दानकोळ. हे सरक रे. देऊ का खपका? नाही रे लगा, तुले मारू का आम्ही? पकड. श्रीपाद गाणं चालू कर कंटिन्यू. दुसरं म्हणा. तो पडला. बाप रे, तो तर चांगला खतरनाक व्हायला. दुसरा ना चोपडा आला रे. हा कडू डक लागते, पाहू दे रे. नाही गोड लागते तसं बघा. नाही ना, कडू लागते. खाऊन पाय रे. हा सांगते टेस्ट कशी. सीझन काय आलं, पाणी आहे का काय? हा ना, मग तेच ना. जांबा सीझन ऑफ सीझन आहे ना, ऑफ सीझन. दाखवणार रे, खाऊन सांगणार रे. पाय रे बा. कसे असतात मग जाम. हे बघा मित्र, यानं जाम तोडला इतका खतरनाक. याला पूर्ण चोपडा पण नाही, हा पूर्ण करसळ जाम आहे. घे रे श्रीपाद. अरे एक घास खाऊन तर पाय कसा लागते. हगे अरे एक घास खाऊन पाय ना. एक घास घे. हगे हे घे रे शिरपास, हे घे. बापरे, लहान लहान कयास नको तोडू रे, राहू दे. हगे रे, खाऊन पाय ना एक घास. मोठा देणार लय मोठा. केवढा पाहिजे? बापा रे, चांगली मोठी डिमांड आहे इकडं. दे रे, चल उतर रे खाली. जाम पाहिजे नाही त्याला. हाच तर खाऊन नाही राहिला तो. एक घास खाऊन पाय ना पहिले, कडू लागते का? देऊ का फेकून मग? हा पाय दूर फेकतो बरं. खरं सांग, फेकू का? खाय तून फेक. एक घास खाऊन पाय पहिले. आणि काय फोल्टो पितो. मोठा दोरा मोठा दे ना. ए, अरे ओ बैला. तर बघू शकता. दे याल दे. पाय किती गोळा. हा खाऊन पाय, सांग कशी आहे टेस्ट. खाय ना. तर मित्र, आमचे श्रीपाद भाऊ खवरले जाम. आता लसूण खाता का? थांब, त्याला खाऊ दे ना. लसूण खाता. दे लसूण दे त्याले. खाता का? कडू आहे का? नाही मी नाही खा. तूच काय तो. तूच सांग कसा आहे रे. आणि तू त्याला देऊ राहिला का? गोड आहे का? चल चालू आहे खाली जाऊ आता. इकडून जाऊ ना. हा ये झाड. आणि गाडी वापस इकडून बाप्पा रे. पैदल चालतं का मग? चालेल, इकडून घे. किती दूर जावं लागते? ते बरं चला. मोठं. तर मित्र, आम्ही चाललो आता. चालू आहे चांगलं दूर आहे. असते बाबू वावर. मजाक नको करू. अति जाय 2 किलोमीटर. ते झाड किती दूर आहे इथून? 2 किलोमीटर नाही ना, कमीत कमी. अरे हा चालेल का इतका दूर? चालते तो. तोही गायब होते झाला. व्हिडिओ इकडून घ्या. आता हा इकडून निघला. चाललो रे भाऊ आता आम्ही. कुठं रे? चालू आहे. पाय तो झाडाला आहेत का? असल्या तर खाऊ. तुला आवडला नाही का? चाल मग चारो आहे खाऊ आपण. हे पार बा, किती खतरनाक काम आहे. इकडे लोकांना खायला भेटत नाही, हे फेकू राहिलं जाम. आणि मित्र, आजचा ब्लॉग पूर्ण श्रीपादवरच आहे. कारण आम्ही खूप दिवस झाले, तुम्ही आता हे ब्लॉग पाहिले, लग्नाचे ब्लॉग आले होते तेव्हा, आणि नंतर 1-2 ब्लॉग आले ते. त्याच्यानंतर काही आपला यूट्यूबवरचा ब्लॉग आलाच नाही. तुम्ही कमेंट करा आणि कंटिन्यू ब्लॉग असं टाईप करा. मी कंटिन्यू ब्लॉग करणार आहो. जिथं गेलं तिथं पण ब्लॉग चालू होणार आहे नंतर. ब्लॉक एवढा दूर असून पण आपण अति चाललो आम्ही. सर्व तर अतिला सर्व खायला चाललो. तर अति म्हणून अतिला गर्दी आहे, म्हणून आम्ही अति दिवस नाचून निघालो. वा रे वा. पा भाऊचा कॉन्फिडन्स किती आहे. भाऊ डायरेक्ट न कॅमेराच्या पुढे डायरेक्ट बोलत आहे. ढोरा करते. पण या गोष्टीला इग्नोर करा तुम्ही. लहान आहे तो. लहान मुलं एक गोष्ट तुम्हाला माहीत असेल किती वेळा बोलतात. तर नाही, इकडे नाही हरभरा आहे. पूर्ण वावर मोकळा झालेला आहे. आणि हे बघा, हरभऱ्याचं जे कुटर होतं ते पूर्ण लोकांना नेलं आहे यातलं.
आणि मोकळे झाल्यात पूर्ण वावर. चाललं रे. आता किती पळत मोकळ्या इकडे पण आता पूर्ण मोकळा आहे. कुकडे बी फिर. क्रिकेट खेळायला लागतं कधी. अरे क्रिकेट खेळायला येतं का? काळी पाहिजे फक्त, काळी हरभऱ्याची. चल. आणि भाऊचं टी शर्ट बघा, महाकाल. आज आहे सोमवार. बरोबर गडी आहे. महाकालचा घातला सोमवार. त्याला माहित आहे मंदिरात जा लागते आज. हा रस्ता आहे ना रे सरळ इकडे. आवाज कसं येतो माझा? माझा भेट चालेल पाखरायचा आवाज आला म्हणते, मांजरचा आवाज येऊ राहिला. ते माझं नसते वावर. इकडे मांजर नसते, इकडे वाघ, टायगर, हरिण दाखवा दिले. हरिण हरिण. हा हो. पण ते झोपेला पाणी पिऊ. झोपले ते. याला डुकर दाखवा लागतं. डुकर रात्री आणलं लागते वावरात, आहे नाही रे हरभऱ्याच्या वेळेस. याला डुक्कर दाखवा लागते. डुक्कर अरे रानडुक्कर दाखवा लागते याला. मला एकदा हरिण दाखव. हो, याला हरिण दाखवा लागते. एक बार दाखवतो आम्ही, दिसलो तर असतात संध्याकाळची इकडे. तर आलो आम्ही या रस्त्यावर. हे बघा. आणि बघा किती दूरून आलो आम्ही. हे बघा किती दूरून आलो. हे आहे बोरीचं झाड इकडे. सॉरी. आणि हा आहे आमचा रस्ता. याला म्हटलं गाडी घेऊन ऐकलं नाही यानं. शेवटी आता पैदल चाललो. गँग पा हा चालते श्रीपाद तेवढं तरी बरा जास्त. आणि हे झाडं बघा किती मस्त दिसते व्ह्यू. आणि व्ह्यू पण असे एकदम डेंजर दिसतात संध्याकाळचे. काय सांगू तुम्हाला. आता मी इथून चाललो तर काठीचं झाड आहे आणि मस्त व्ह्यू बघा किती मस्त. हे बघा हा व्ह्यू बघा किती खतरनाक आहे. आणि हा व्ह्यू असा आता तुम्हाला कॅमेरामध्ये असा वेगळा जेव्हा शूट करतो तेव्हा वेगळा दिसते. आणि लाईव्हमध्ये जर पाहाल तर खतरनाक व्ह्यू दिसते, एकदम डेंजर. आणि आमचे श्रीपाद भाऊ थांबले आहेत. मी तुम्हाला त्यांना दाखवू शकत नाही कशासाठी थांबले तर, कारण कॉफी रेट येते डायरेक्ट स्ट्राईक पळते. चाल रे, झाली का? आलीच तर नाही. येईल मग. तर बघा आवाज किती खतरनाक येते पाखरायचा. मस्त केव केव करतात. मला तर काही येत नाही. बघा किती खतरनाक येते. तुला येऊ राहिला का रे आवाज? कसा आहे ते आवाज? हा तर त्याच्याही खतरनाक आहे. आणि फायनली आम्ही पोहोचलेलो आता चारोळीच्या झाडाजवळ. आणि हे बघा मित्र, मी पण पळत असतो खाली सध्या व्हिडिओच्या नादात. आणि हे आहे चारोळीचं झाड. कोणत्या घरात? अबे शेळ आहे ते कांद्याचं. हे बघा कांद्याचं शेळ. आणि मित्र फायनली हे बघा चारोळ्या. थांबा, अरे पिकेल कुठं आहेत? ह्या 2-3 आहेत पिकेल. आणि मित्र हे बघा इथं पण आहेत पिकेल. हे बघा. आणि हे पूर्ण चारोळीचं झाड. खतरनाक व्ह्यू आहे एकदम. कशात ओल्ड रे पण या. हे बघा किती आहेत चारोळ्या मित्र. चालला आमचा माणूस तिकडे. आणि इकडे काही असा भेव वगैरे काही नाही, पूर्ण मोकळा आहे. चाल दे रे पहिले. आणि झाड पण बघा किती मस्त. पण टोलतो रे बा. याच्या भरोशावर जर बसलो तर एक बी चारोळी भेटेल नाही मला. अरे वा, काय मजा येऊ राहील चारोळ्या तोडायची. आणि हे बघा चारोळीचं झाड. आणि मित्र ह्या बघा फायनली चारोळ्या घेतल्या हाती. आणि हे आहे चारोळीचं झाड. दे झाले. कशी लागते रे? कशी आहे? गोड आहे ना एकदम? चांगली आहे ना? यश भाऊ कशी आहे हो? एक नंबर. आता मी करतो ट्रायल. एक नंबर लागली चारोळी. आणि गोळा हे फक्त आपल्या वावरातच भेटते खायला. खतरनाक आहे. तर फायनली खाल्ल्या आम्ही चारोळ्या 2-2, 3-3. आणि श्रीपादला आता एक हिरवी चारोळी देऊन पाहून तो खाते का. त्यानं आतापर्यंत दिल्या आपण कच्चीवाले देऊन पाहतो. आता खाते का एक तर. हे गे हे काय बी फेकून देतो काय. तर आता खाता येतो. कशी लागते? गोड आहे का? पाहू दे. आकर बी थुकली का? बी बघा रे बघायला कच्ची चारोळी गोड लागते. अबे कच्ची आहे ते थूक. आणि ते हातची काय आता गोडवाली. पाहू दे. बघ कच्ची बी खाते. भाऊले काही टेस्ट समजत नाही. पहिल्यांदा चारोळी खाल्ली. हे गोड. खाय आता. हे गोड लागते ना आता.
ते कशी लागली कडू. तर बघा रे भाऊ हे आहे झाड. चला आता जराशा कसं लागल्या हाती काहून की झाडाला चलटा बी नाही आणि आहेत खूप साऱ्या चारोळ्या. पण कसं आहे मालक गिलक आला हा व्हिडिओ पाहत असेल तर सॉरी भाऊ, तुमच्या शेतातल्या आम्ही 2-3च खाल्ल्या आणि निघलो पण आम्ही शेताच्या बाहेर. चाल रे अरे तुला दिलं ना रे. हे बघा रे बा चारोळ्या किती आहेत. पूर्ण झाडाला चारोळ्या लागल्यात. चारोळी तुम्ही जे बी खाता चारोळीचं ते यात मस्त कच्च्या बी घे मग घरी पिकू घालू द्या गवतात. तर बघा आता झाल्या खास चारोळ्या तोडणं आहे. बघा भाऊ गेले आमचे वर आणि हे पा काय झामरू राहिलं इकडं. काळी पा काळी किती उचलते. अबे काळी नसते पाहिजे त्याला ठेव खाली देते तो. माकड तूच तास माकड. हे बघा आमचं माकड गेलं वर. तर मित्रो आता वाजल्यात 6 नाही 6:30 वाजल्यात सॉरी. तर घेतो आम्ही आता चारोळ्यात. ते बघा मागून गेली कल्ला करता खतर. तर कसा वाटला मित्रो आजचा ब्लॉग तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर द वॉचिंग. बाय.